पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडून भंडारा जिल्हा पोलीस भरतीची पाहणी पोलीस दलाच्या अचूक नियोजनाचे केले कौतुक। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेचा तिसऱ्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 13 फेब्रुवारी 2026 ला पोलीस मुख्यालय भंडारा येथील कवायत मैदानाला भेट देऊन सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधला आणि राबवल्या जाणाऱ्या स्पर्धा प्रक्रियेचा आढावा घेतला। भरती प्रक्रियेत वापरण्यात येत असलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक पद्धती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले, तर अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि पारदर्शक कामकाजाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि संपूर्ण भंडारा पोलीस दलाचे विशेष कौतुक केले। भरती प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी एकूण 1001 उमेदवारांना चाचणीसाठी पाचारण करण्यात आले। त्यापैकी प्रत्यक्षात 583 उमेदवारांनी हजेरी लावली। आलेल्या उमेदवारांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप करण्यात आले, ज्यामध्ये 159 उमेदवार पात्र ठरले, तर उर्वरित सर्व निकष पूर्ण करणाऱ्या 388 उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानी चाचणी देऊन आपली शारीरिक क्षमता सिद्ध केली। भंडारा पोलीस प्रशासनामार्फत ही निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवंतांनी पारदर्शकतेच्या निकष यावर आधारित राबवली जात आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।